संडे आहे आणि काहीतरी छान असं झणझणीत आणि टेस्टी खायचं आहे, पण डाईट करताय तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज आपण एकदम छान चवदार चटकदार चिकन सूप बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणार आहे, मी इथे एक लेग पीस घेतलेला आहे बॉईल करून, त्याचबरोबर अद्रक लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, 4-5 लसूणच्या पाकळ्या, लाल तिखट, लिंबाचा रस घेतलेला आहे, हळद आणि जिरा पावडर घेतलेला आहे. एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घेऊन आपल्याला लसूण जे आहे ती बारीक बारीक चॉप्ड करून घ्यायची आहे. त्याचबरोबर अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट टाकायची आहे. हळद, जिरा पावडर, लाल तिखट हे सर्व टाकून आपल्याला एखादा मिनटं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला लेग पीस आणि त्याचं जे ज्यूस होतं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे मी कुकरला शिजवून घेतलं होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला लागेल तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मला सूप थोडंसं पातळ पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी 1.5 ग्लास इतकं मी पाणी टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर आपल्याला फ्रेश कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनटं छानपैकी उकळून द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, माझ्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता डाईट फूड चॅलेंज 100 रेसिपीज चॅलेंज सिरीज चालू आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर इथे मी लिंबू ज्यूस टाकणार आहे आणि छानपैकी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. मस्त तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. जर अजून जास्त जर तुम्ही कडवून द्याल, अगदीच म्हणजे 8 ते 10 मिनटं, तर हा सूप जो आहे तो एकदम थोडाफार म्हणजे ठीक होऊन जातो आणि टेस्टी लागतो. तर अशाच पद्धतीने आपला सूप जो आहे तो मस्तपैकी रेडी झालेला आहे. तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. छान आणि टेस्टी. तुम्ही याच्यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकून घेऊ शकता. तर त्याचबरोबर इथे वाव, स्मेल इतकं सुंदर सुटलेलं आहे. वाव, तुम्ही इथे चिकनचे छोटे छोटे पीससुद्धा टाकून घेऊ शकता. आणि अजून एक जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल चिकनच्यासुद्धा, मी डाईट फूड रेसिपी खूप साऱ्या टाकलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला खूप यम्मी आणि टेस्टी टेस्टी डाईट फूड रेसिपी मिळतील पाहायला माझ्या चॅनलवरती. तर फ्रेंड्स, माझी इन्स्टाची जी लिंक आहे तीसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहाल तर मिळेल तुम्हाला. तर मला इन्स्टावरसुद्धा नक्की फॉलो करा. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपीमध्ये. बाय.